सो आर यू रेडी? तर काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलाय, त्याच्यामध्ये 2 फॉर्म शिकलोय. आज थर्ड आणि फोर्थ आणि बाकीचे WH फॅमिली म्हणजे सगळं बघायचंय आपल्याला. तर थर्ड फॉर्म इंट्रोगेटिव्ह आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा. त्याचा फॉर्म्युला डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट असा आहे. आणि याचा मराठीत अर्थ करतो का किंवा करते का, आहे का नाही? तर हे पुढे जाण्याच्या आधी सर्वप्रथम नंबर 1 आपल्याला करायचंय काय की स्ट्रक्चरचा सराव करायचा आहे, आणि तो विदिन 10 सेकंड्स 10 सेकंदाच्या आत जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे. ही आली आपली पहिली स्टेप. फॉर एक्झाम्पल, डू आय प्ले, मी खेळतो का? डू वी प्ले, आम्ही खेळतो का? डू दे प्ले, ते खेळतात का? डू यू प्ले, तू खेळतो का? नंतर डज ही प्ले, तो खेळतो का? डज शी प्ले, ती खेळते का? डज इट प्ले, ते खेळते का? डज राम प्ले, राम खेळतो का? समजते सगळ्यांना? अगदी. तर हा जो थर्ड फॉर्म आपण आता बघितलाय, याच्यामध्ये काय करणार की सेम मी तुम्हाला काय स्ट्रक्चरचे प्रश्न विचारणार. आपण जसं खेळतो ना, कावडा उडाला, चिमणी उडाली वगैरे वगैरे, आहे की नाही? घर उडाला म्हणलो का आपण वर हात करतो का? नाही. तर याप्रमाणे तुम्हाला मी प्रश्न विचारणार की जसं बघा, आता ती लिहिते का? तर तुम्हाला काय सांगायचंय? डज शी. व्हर्ब यूज करायचा नाही. ती लिहिते का? डज शी. गुड. ती बोलते का? डज शी. ती लवकर झोपते का? डज शी. ती लवकर उठते का? डज शी. ती शाळेत जाते का? डज शी. ती दररोज शाळेत जाते का? डज शी. तिला लाल रंग आवडतो का? डज शी. तिच्या भावाला लाल रंग आवडतो का? डज हर ब्रदर. डज हर ब्रदर. हा, हे स्ट्रक्चर आहे. डज हर ब्रदर. डज हर ब्रदर. तिच्या भावाला हिरवा रंग आवडतो का? डज हर ब्रदर. तिच्या भावाला पांढरा रंग आवडतो का? डज हर ब्रदर. तिचा भाऊ इंग्लिश बोलतो का? डज हर ब्रदर. तिचे वडील इंग्लिश बोलतात का? डज हर फादर. अगदी बरोबर आहे. तिच्या आईला येल्लो कलर आवडतो का? डज हर मदर. करेक्ट. परत बघा, तुमच्या मित्राला मॅथमॅटिक्स आवडतं का? डज युअर फ्रेंड. हा, डज युअर फ्रेंड. Friends. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर बद्दल बोलायचंय, तर आपण आता बघितले डज युअर फ्रेंड, हे फास्ट म्हणायचंय. नंतर विचार करायचंय व्हर्ब काय, पॅटर्न पद्धत कळाली आहे. आता सपोज तुम्हाला आवडतं का? तर डू यू. डू यू. तुम्ही बोलता का? डू यू. तुम्ही खेळता का? डू यू. तुम्ही तिथं जाता का? डू यू. डू यू. डू यू. हा, विथ ऍक्शन्स ट्राय करायचंय. तुम्ही इंग्लिश बोलतात का? डू यू. डू यू. तुम्ही मराठी बोलतात का? डू यू. तुम्ही पुस्तक वाचतात का? डू यू. तुम्ही तुमच्या वर्गातले जे काही एकंदरीत सगळे पुस्तकं असतात, मोठं वाक्य घेतोय, खूप सोपं असतं हे बोलणं. तुम्ही तुमच्या वर्गातले एकंदरीत सगळे विषय जे असतील त्या सगळ्या विषयांचे शाळेत जायच्या आधी 5-5 मिनिटं रीडिंग करता का? डू यू. तर काय करायचंय? डू यू. डू यू. काय करायचंय? डू यू. डू यू. आणि इंग्लिश बोलणं पण खूप सोपं आहे. किती मोठं वाक्य, किती काही जरी असलं तरी स्ट्रक्चर मेन घेणं, जे तुम्ही आता सांगितलं डू यू. आणि वाचतात का म्हणजे काय? रीड. तर डू यू रीड म्हणा. आणि नंतर आठवा काय म्हणायचंय तुम्हाला? डू यू रीड युअर ऑल सब्जेक्ट्स फॉर 5 मिनिट्स बिफोर गोइंग टू स्कूल. तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला यूज करता येतं. समजते सगळ्यांना? ओके. तर सगळ्यात आधी काय करायचंय? डू यू, डज ही, डज शी. समजतंय? परत एकदा, मी बोलतो का रे? डू आय. डू आय. डू आय. मला समजतं का? डू आय. तुम्हाला समजतं का? डू यू. तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करता का? डू यू. तुम्ही खेळतात का? डू यू. तुम्हाला क्रिकेट आवडतं का? डू यू. डू यू. आता जर असं म्हणायचंय तुमच्या भावाला, म्हणजे काय? डज युअर ब्रदर. तुमच्या भावाला क्रिकेट आवडतं का? डज युअर ब्रदर. तुमच्या भावाला खो खो आवडतं का? डज युअर ब्रदर. अगदी बरोबर आहे. समजतंय? गुड. सगळ्यांना स्ट्रक्चर कसं बनायचं समजलंय? इकडच्या मुलांसाठी पण तुम्हाला विचारतोय, तुम्ही अभ्यास करता का? डू यू. डू यू. आता असं म्हणायचं, आम्ही करतो का? तर डू वी. डू वी. आम्ही जातो का? डू वी. आम्ही खेळतो का? डू वी. आम्ही दररोज क्लासला येतो का? डू वी. करेक्ट आहे. समजले सगळ्यांना? अगदी याचप्रमाणे आता आपल्याला काय करायचं? आपला पहिली स्टेप काय होती आपली? स्ट्रक्चर करणं विदिन 10 सेकंड्स. म्हणजे डू आय, डू वी, डू दे, डू यू, डज ही, डज शी, डज इट, डज राम. हे स्पीडमध्ये घेणं मराठी इंग्लिश मिनिंगसह. दुसरी स्टेप काय होती आपली? मी सांगितलंय की कुठलाही मराठी आपल्याला जसं कळतं ना की तो करतो का, ती करते का, तू खेळतो का, जसं त असणारे प्रश्न खूप स्पीडमध्ये रॅन्डमली विचारायचा प्रयत्न करायचा आहे, ठरवून विचारायचे नाही. आणि हे विचारत असताना आपल्याला काय म्हणायचंय? डू यू, डज ही, डज शी, डज युअर ब्रदर, डज युअर सिस्टर, असं जे असेल ते. ओके. आता समजा फॅन फिरतो का रे? म्हणजेच काय? डज इट वर्क. तर आता उत्तर देऊ नका, ऐका आधी. असे जर वेगळ्या प्रकारचे शब्द आले, समजा जर सेंटेन्स आले, तर ट्रान्सलेट कसं करायचंय? मोस्ट ऑफ द स्टुडंट्स यू नो दॅट यू कन्फ्यूज अबाउट दिस. तर बघा, फॅन फिरतो का रे? तर फिरतो का? त आलं, प्रेझेंट टेन्स आहे, क्वेश्चन आहे, तर डज इट. नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणून काय? डज इट. आता डज इट वर्क काय?
डज इट वर्क? फॅन फिरतो म्हणजेच काय? फॅन काम करतो आणि काम करणं काय असतं? फिरण्याचं. तर आपल्याला शब्दशः घ्यायचा आहे का? नाही. डज इट वर्क Does it work? म्हणजे फॅन फिरतो का? आता जसं काही गंमत जम्मत असतात मराठी वाक्यामध्ये. जसं कोणी सांगितलं ही नोट चालते का? एखादी नोट आहे थोडी खराब झाली, फाटली आहे किंवा चिटकवली वगैरे, तर आपण काय म्हणतो? ही चालते का नोट? आहे का? चालते का म्हणजे खरोखर आपल्यासारखं चालायचे का पायाने तिला? नाही. तर आपण काय म्हणतो? डज इट वर्क? Does it work? हा, इथे काय वापरायचं आहे? सेन्स वापरायचा आहे. नाही तर डज इट वॉक म्हणल्यावर खेळ होऊन जाईल. समजतंय सगळ्यांना? तर आता बघा आपण बघितले डू आय, डज ही, डज शी हे समजलंय. आता फक्त क्रियापद सांगा. तुम्ही बोलता का? Speak. स्पीक. आणि गंमत म्हणजे यस यस काहीच लावायचं नाहीये. तुम्ही बोलतात का? Speak. स्पीक. तुम्ही इंग्लिश बोलतात का? Speak. तिचा भाऊ बोलतो का? स्पीक. Speak. तिचा भाऊ इंग्लिश बोलतो का? Speak. तिचा भाऊ जातो का? Go. तिचा भाऊ गावाला जातो का? Go. तिचा भाऊ मुंबईला जातो का? Go. तिचा भाऊ हैदराबादला जातो का? Go. तिचा भाऊ पुण्याला जातो का? Go. हा, तुम्ही जातात का रे? Go. तुम्हाला समजतं का? Understand? व्हेरी गुड. आता बरेच जण म्हणत असतात कधी कधी की इंग्लिश बोलत असताना काय आम्हाला शब्दार्थ लवकर आठवत नाही. तर तुम्ही बघितले शब्दार्थ क्विकली आठवतात. फक्त प्रॉपर स्टेपने गेलं पाहिजे. नंबर 1 स्ट्रक्चर घेतलं पाहिजे. आता पूर्ण सेंटेन्स सांगा आणि सांगत असताना यूज युअर बॉडी लँग्वेज. इट मीन्स दॅट एक्सप्रेशन्स यूज करा. यूज युअर हँड्स, जेस्चर. गेटिंग? पूर्ण सेंटेन्स सांगायचे. बघा, तुम्ही खेळतात का? Do you play? डू यू प्ले? Do you play? तुम्ही बोलतात का? Do you speak? डू यू स्पीक? Do you speak? तुम्ही इंग्लिश बोलतात का? Do you speak English? तुम्ही मराठी बोलतात का? Do you speak Marathi? हा, आता हे अलग अलग एकाच लेवलचं आणखी एक दुसरी गोष्ट आहे. म्हणजे नेक्स्ट लेवल अशी आहे. ह्या बाकीच्या गोष्टी समजल्या आहेत तुम्हाला. पुढची गोष्ट अशी असते जसं आता तुम्ही बोलतात का तर डू यू स्पीक घेतलं. नंतर असं करा, तुम्ही इंग्लिश बोलतात का तर डू यू स्पीक इंग्लिश. मग आपल्याला पुढे काय करायचंय बघा, की तुम्ही इंग्लिश म्हणजे तुम्ही तुमच्या आईसोबत इंग्लिश बोलतात का? तुम्ही तुमच्या वडिलांसोबत इंग्लिश बोलतात का? तुम्ही तुमच्या भावासोबत इंग्लिश बोलतात का? बहिणीसोबत इंग्लिश बोलतात का? शिक्षकासोबत बोलता का? शेजाराशी बोलता का? पाजाराशी बोलता का? म्हणजे एक सेंटेन्स अलग अलग पद्धतीने बोलायचा सराव करायचा. बिकॉज ही तुमची बिगिनिंग आहे. कळते नक्की? आणि आपण काय करतो, सहसा अशा टाईपचे सेंटेन्स बोलतच नाही. एखादं वाक्य बोललं की तिथे थांबून जातो. कळतंय सगळ्यांना? तर परत बघा, आता तुम्ही बोलतात का? Do you speak? डू यू स्पीक? Do you speak? तुम्ही इंग्लिश बोलतात का? Do you speak English? डू यू स्पीक इंग्लिश? Do you speak English? आता बघा, तुम्ही तुमच्या वडिलांसोबत इंग्लिश बोलतात का? Do you speak English with your father? डू यू स्पीक इंग्लिश विथ युअर फादर? Do you speak English with your father? तुम्ही तुमच्या आईसोबत इंग्लिश बोलतात का? Do you speak English with your mother? डू यू स्पीक इंग्लिश विथ युअर? Mother. हा, तुम्ही तुमच्या आजोबांसोबत इंग्लिश बोलतात का? Do you speak English with your grandfather? हा, तुम्ही लिहितात का? Do you write? तुम्ही पत्र लिहितात का? Do you write a letter? तुम्ही 2 पत्र लिहितात का? Do you write 2 letters? तुम्ही 3 पत्र लिहितात का? Do you write 3 letters? तुम्हाला समजतं का? Do you understand? तुम्हाला इंग्लिश समजतं का? Do you understand English? तुम्हाला मी शिकवलेलं समजतं का? Do you understand my teaching? हा, डू यू अंडरस्टँड माय टीचिंग? Teaching. तुम्हाला माझ्या भावाने शिकवलेलं समजतं का? Do you understand my brother's teaching? हा, डू यू अंडरस्टँड माय? Brother's teaching? हा, तुम्हाला माझ्या बहिणीने शिकवलेलं समजतं का? Do you understand my sister's teaching? हा, व्हेरी गुड. किती छान सांगितले. आता परत बघा, तुम्ही वडापाव खाता का रे? Do you eat vada pav? डू यू इट वडापाव? किती सोपं आहे. डू यू इट. तुम्ही शाळेला जाता का? Do you go to school? तुम्ही गावाला जातात का? Do you go to village? तुम्ही कॉलेजला जातात का? Do you go to college? तुम्ही नर्सरीला जातात का? Do you go to nursery? सगळ्यांना समजतंय? इतकं सोपं आहे सेंटेन्स बनवणं. आता हे झालं. तुझा मित्र अभ्यास करतो का रे? डज युअर ब्रदर? Does your friend? हा, तर कळलंय सगळ्यांना इंग्लिश बोलण्याची अडचण काय असते. स्ट्रक्चर क्विकली बोलायचं. सेम कावळा उडाला चिमणी उडाला विचार करतो का? तर उत्तर आहे नाही. आहे की नाही? घर उडाला म्हणलं का आपण वर हात करतो का? नाही. आणि खेळताना काय करतो? क्विकली करत असतो आणि मज्जा घेऊन करतो. हेच बोलायच्या वेळेस आपण काय करतो? नियम आठवतो, टेन्शन वगैरे घेतो, देतो पण. तर काय करायचंय बघा इकडे. समजतंय सगळ्यांना? आपण असं वाक्य म्हणतो ना, तुझा मित्र अभ्यास करतो का रे? डज युअर फ्रेंड स्टडी? Does your friend study? ओके, म्हणजे डज युअर फ्रेंडच्या ऐवजी डज ही स्टडी घेतो आपण. सपोज कुठलं नाव असेल किंवा युअर फ्रेंड लंब वाक्य म्हणजे लांबलचक वाक्य असेल तर आपण काय करतो? शॉर्टमध्ये त्याला प्रोनाउन मध्ये ट्रान्सलेट करतो. ठीक आहे, म्हणजे प्रोनाउन बनवतो त्याचं. आता बघा, इथे असं म्हणायचंय, तो अभ्यास करतो का? डज ही स्टडी? Does he study? किंवा डज युअर फ्रेंड स्टडी? Does your friend study? तुझी बहीण अभ्यास करते का? Does your sister study? डज युअर सिस्टर स्टडी? Does your sister study? तुझे पप्पा बँक मध्ये जातात का रे? Does your father go to bank? डज युअर फादर गो टू बँक? Does your father go to bank? आता काम करता का म्हणजे वर्क इन अ बँक. तुझे पप्पा बँक मध्ये काम करतात का रे? Does your father work in the bank? डज युअर फादर वर्क इन अ Bank? तुझे आजोबा
सकाळी लवकर उठतात का? Does your grandfather wake? हा. डज युअर ग्रँडफादर गेट अप अर्ली? Does your grandfather get up early? तुझे आजोबा उशिरा उठतात का? Does your grandfather Get up late. Get up late? अगदी बरोबर. डज युअर ग्रँडफादर गेट अप Late. लेट? सगळ्यांना समजतंय? आता परत बघा, तुम्ही किती तास अभ्यास करता? आता मी आता बघा आता मी काय करतोय, हे डू डचचे सगळ्यांना समजलेत, नक्की समजलेत ना? परत एकदा थोडस वीचं बनवूया. आम्ही जातो का? Do we go? डू वी गो? आम्ही बसतो का? Do we sit? डू वी सिट? Do we sit? आम्ही तिथे जातो का? Do we go there? डू वी गो देअर? Do we go there? आम्ही त्यांच्यासोबत बोलतो का? Do we speak with? डू वी स्पीक विथ देम? Do we speak with them? आम्ही रडतो का? Do we cry? आम्ही अभ्यास करतो का? Do we study? आम्ही खोटं बोलतो का? Do we lie? डू वी लाय? Do we lie? करेक्ट. मग आता हे सगळ्यांना समजलेत क्वेश्चन्स. आता आपण काय करूया, इंट्रॉगेटिव्हचे क्वेश्चन्स घेऊया. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे WH फॅमिली, जसं व्हेन, वेअर, हाऊ, वाय, वाय नॉट वगैरे, नंतर हाऊ मेनी, हाऊ काय असेल भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे घेऊया. जसं आता व्हेन म्हणजे कोठे, वेअर म्हणजे व्हेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कोठे, हाऊ म्हणजे कसे, वाय म्हणजे का? वाय नॉट म्हणजे का नाही? आता परत बघा, व्हॉट म्हणजे काय? सांगा ना. हाऊ मेनी म्हणजे काय? किती. आणि हाऊ मच म्हणजे पण किती. हाऊ मेनी म्हणजे पण किती, हाऊ मच मध्ये पण किती. काय फरक आहे बघा. हाऊ मेनी म्हणजे ज्या काउंटिंग थिंग्स असतात, मोगो म्हणजे मोजता येणाऱ्या गोष्टी, आणि हाऊ मच म्हणजे काय? न मोजता येणाऱ्या गोष्टी. द थिंग्स विच वी कॅनॉट काउंट, फॉर सच थिंग्स वी यूज हाऊ मच. आता बघा, न मोजता येणाऱ्या गोष्टीसाठी आता आपल्याला घ्यायचंय ऍट हाऊ लॉंग म्हणजे किती दूर, हाऊ लॉंग किंवा हाऊ फार. आता ऐका बघा, आपण म्हणतो ना, तो किती दूर राहतो रे, त्याचं घर किती दूर आहे, हे अंतर इथून किती लांब आहे, असं किती लांब, किती दूर वगैरे वगैरे असेल तर हाऊ लॉंग किंवा हाऊ फार वापरतात. त्याच्यानंतर जर आता आपल्याला असं म्हणायचं आहे की कितव्या क्रमांकाचं, तर त्याला ऍट व्हॉट नंबर किंवा विच नंबर पण म्हणू शकतो आपण. ऍट व्हॉट नंबर किंवा विच नंबर. बघा इकडे आपल्याला असं म्हणायचं आहे की समजा डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते. आता ते होऊन गेलेत ना, तर आपल्याला काय म्हणायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते, आहे का नाही? किंवा भारताचे पहिल्या क्रमांकाचे पंतप्रधान कोण होते, किंवा स्वामी विवेकानंद हे त्यांच्या आई वडिलांचे कितवे सुपुत्र होते. असं ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस तुम्हाला हे ऍट व्हॉट नंबर लागणार आहे. कळलं का? ऍट व्हॉट नंबर वॉज ही द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ठीक आहे. तर अशा प्रकारे. तर मग बघा, आता हा होते मी तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये समजा हे विचारले, पण WH प्रश्न कसे बोलायचे समजले सगळ्यांना? ओके. आणखी आपल्याला पुढे काय की टू हुम म्हणजे काय? कोणाला. ऍट हुम म्हणजे काय? कोणाकडे. बाय हुम म्हणजे काय? कुणाकडून. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय, आणि विथ हुम म्हणजे काय? कोणासोबत. अशा प्रकारे आपण काय करत असतो, हे यूज करत असतो. ठीक आहे. आणि नंतर व्हॉट आपला आपण काय वापरतो, आणखी सजीव निर्जीव मी सांगितलं होतं, हुज प्लस नाऊन वापरतो, विच प्लस नाऊन वापरतो, आणि WH ज्या टेन्स मधला आहे त्या टेन्स मध्ये वापरत असतो. आता इथं आपल्या प्रेझेंट टेन्स मध्ये बनवायचे, पण सुरुवात बघा इकडे कसं करायचंय. फॉर एक्झाम्पल, ही बॅग कोणाची रे? हुज बॅग. आपण हुज वापरलंय, बॅग नाऊन वापरलंय, आणि इज दिस. ठीक आहे नाही? आणि जर ही बॅग कोणाची होती तर हुज बॅग वॉज दिस. ही बॅग कोणाची असेल तर हुज बॅग हुज बॅग विल इट बी. आता बघा, जर तुम्हाला अशा प्रकारे जर ट्रान्सलेट करायचे तर आपण हे वापरू. नंतर आता म्हणायचे तुला कोणता कलर आवडतो, तर विच कलर डू यू लाईक. तुला कोणती पेन्सिल आवडते, विच पेन्सिल डू यू लाईक. किंवा कोणता मूवी आवडतो, विच मूवी डू यू लाईक. तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडतो, विच सब्जेक्ट डू यू लाईक. ठीक आहे. आणि कोणता सब्जेक्ट फेवरेट आहे म्हणजे विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट, तो एक वेगळा आपण हेल्पिंग वर्ब मध्ये सेंटेन्स बनवतो. सगळ्यांना समजलं WH फॅमिली? तर मग चला आपण WH फॅमिली मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्वेश्चन विचारूया. जसं तू खेळतो का, ती खेळते का, तो बोलतो का, त्याला समजतं का, तुम्हाला समजतं का, तो किती वाजता झोपतो, तो किती वाजता उठतो, तुम्ही पत्र लिहितात का, किंवा तुम्ही अभ्यास करता का, तुम्ही किती विषयाचा अभ्यास करता, किती तास अभ्यास करता, कोणासोबत अभ्यास करता, तू कुठे जातो, कशाला जातो. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला बोलायचे. समजतंय सगळ्यांना? तर बघा, तुम्ही लिहितात का? डू यू राईट. तुम्ही कोणासोबत लिहितात? With whom do you write? विथ हुम डू यू राईट. With whom do you write? तुम्ही अभ्यास करतात का? Do you study? तुम्ही कोणासोबत अभ्यास करतात? With whom do you study? ओके. विथ हुम डू यू स्टडी. तुम्ही केव्हा झोपतात? When do you study? व्हेन डू यू sleep? तुम्ही केव्हा अभ्यास करतात? When do you study? व्हेन डू यू स्टडी. When do you study? तुम्ही कसा अभ्यास करतात? How do you study? हाऊ डू यू स्टडी. तुम्ही कसं जातात?
How do you go? तुम्ही कसे येतात? How do you come? हे तुम्ही डान्स कसं करतात रे? How do you dance? हाऊ डू यू डान्स? How do you dance? आता बघा आपल्याला म्हणायचे ती कसं डान्स करते, ती कसं डान्स करते, हाऊ डज How शी does she डान्स, dance? हाऊ डज शी. Dance. तर तुम्हाला डज शी वापरायचं आहे, हाऊ डज शी डान्स. ओके. ती कशी लिहिते, How does she write? ती शाळेत कशी जाते. How does she go to school? ओके, समजते सगळ्यांना. Yes, sir. परत बघा, तुझा भाऊ अभ्यास कसा करतो रे. How हाऊ डज युअर ब्रदर स्टडी. कसं करायचंय बघा, हाऊ डज युअर ब्रदर स्टडी. तुझी बहीण कसा अभ्यास करते, How does your sister study? हाऊ डज युअर सिस्टर Study. स्टडी. तुम्ही कसा अभ्यास करतात रे, How हाऊ डू do यू you स्टडी, study? हाऊ डू यू. Study. ओके. तुम्ही लिहितात कसं, How हाऊ डू do यू you राईट. write? ओके. तुम्ही बोलतात कसे How do you speak? किंवा तुम्ही कसे बोलतात, How do you speak? समजते सगळ्यांना. Yes, sir. तर याप्रमाणे आपण प्रेझेंट टेन्सचे वाक्य. तुम्हाला काय आवडतं रे, व्हॉट डू यू do you लाईक, like? व्हॉट डू यू लाईक. ठीक आहे. तुम्ही काय लिहिता, What do you write? व्हॉट डू यू राईट. ठीक आहे, सगळ्यांना समजतंय. Yes, sir. तुम्ही काय म्हणजे आज समजा आता काहीतरी सपोज काहीतरी अभ्यास करताय तुम्ही, काय म्हणजे समजा विशेष तुमचं स्टडी चालू आहे, अभ्यास म्हणजे प्रेझेंट करंटली चालू नाहीये. सपोज असं म्हणतो ना की आता सध्या काय शिकतो, काय अभ्यास करता, काय अभ्यास करता म्हणजे करंटली चालू आहे का नाही. जनरली कोणी विचारत नाही का बाहेर भेटला, काय अभ्यास करतो रे, काय शिकतो तू. मग मी 7वीला शिकतो, मी 8वीला शिकतो, आपण असं सांगत असतो. ठीक आहे नाही. अशा प्रकारे कोणी वयस्कर व्यक्ती कोणी भेटतात, तुम्ही काय करता, काय अभ्यास करता. काय अभ्यास करता म्हणजे आता हातात पुस्तक थोडं आहे आपल्या, पण ते जनरली विचारत असतात, बाबा तू शाळेत जातो तर काय शिकतो, काय वगैरे. ठीक आहे, कुठल्या वर्गात आहे. तर व्हॉट डू यू, तुम्ही काय अभ्यास करता म्हणजे काय, व्हॉट डू यू स्टडी, व्हॉट डू यू स्टडी. आणि आता सध्या तुम्ही करंटली अभ्यास करत आहात, तर मग काय तुम्ही काय अभ्यास करत आहात, तर व्हॉट आर यू स्टडिंग. तर ती कंटिन्युअस आहे. सगळ्यांना समजतंय. Yes, sir. ओके. तर मग आता अशा प्रकारे आपण हे सेंटेन्स बघितले. सर्वांना समजलेत का. Yes, sir. परत एकदा मी तुम्हाला करंटली विचारतोय, आपण प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स कसा बघायचा आहे, जो वर्ब म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, जसं गो, रन, प्ले, स्विम, फॉल. हे वर्बचे जे फर्स्ट फॉर्म असतात त्याच्यानुसार आपण असं बघितलेलं आहे की ज्या वेळेस गो असतं त्याचा अर्थ काय आहे, जातो, जाते, जातात. कम म्हणजे काय, येतो, येते, येतात. सीट म्हणजे काय, बसतो, बसते, बसतात. रन म्हणजे काय, पळतो, पळते, पळतात. स्पीक म्हणजे काय, बोलतो, बोलते, बोलतात. व्हेरी गुड. आणि याच्यानुसार आपण काय पाहिलेलं आहे, सगळ्यांना समजतंय. याच्यानुसार आपण असं पाहिलेलं आहे की ज्या वेळेस मराठी वाक्याचा शेवटचा शब्द ताती, तेतो, त येतं, प्रेझेंट टेन्स असतो, आहे की नाही. जसं मी परत एकदा पूर्ण 9च्या 9 याच्यासाठी आपल्याला सराव करायचा आहे. 1-2 मिनिटाचं एंडिंग करत असताना आपण सगळ्या याचं प्रॅक्टिस घेऊया. मी बोलतो, I speak. मी इंग्लिश बोलतो, I speak English. मी माझ्या फॅमिली सोबत इंग्लिश बोलतो, I speak English with my family. आय स्पीक इंग्लिश विथ माय Family. फॅमिली. मी माझ्या भावासोबत इंग्लिश बोलतो, I speak English with my brother. मी बोलत नाही. I don't speak. तुम्ही बोलतात का, Do you speak? ती बोलते का, Does she speak? ती तिच्या भावासोबत बोलते का, Does she speak with her brother? ती काय बोलते रे, What does she speak? ती कशी बोलते, How does she speak? ती केव्हा झोपते, Where does she sleep? हा वेन डज सी, Sleep. ती केव्हा उठते, When does she हा वेन डज सी वेकअप और वेन डज सी Get up. गेट अप. तिला काय आवडतं रे, What does she like? व्हॉट डज शी लाईक. तुम्हाला काय आवडतं, What do you like? तुम्ही काय लिहिता. What do you write? ठीक आहे, सगळ्यांना समजलंय. Yes. आता आणखी जर प्रश्न विचारायचा आहे याच्यामध्ये बघा कसा प्रश्न विचारू शकतो. तो अभ्यास करत नाही, ही डज नॉट म्हणजे ही डझंट स्टडी. He doesn't study. He doesn't study. तो खेळत नाही, He doesn't play. ही डझंट प्ले. म्हणजे तुम्हाला कुठलंही वाक्य बोललं तर तुम्ही बोलू शकतात Yes, sir. नक्की, Yes, sir. कुठलंही, Yes, sir. ऑनेस्टली. Yes, sir. मग मी रॅन्डमली ट्राय करू स्पीड मध्ये, Yes, sir. बघा चुकलं नाही पाहिजे. हा चला, तुम्ही बोलतात का, Do you speak? तुम्ही खेळतात का, Do you play? मी खेळत नाही, I don't play. ती खेळत नाही, Does she play? तिचा भाऊ खेळत नाही, Her brother हर ब्रदर, doesn't play. तिची बहीण खेळत नाही, Her brother doesn't play. हर सिस्टर Doesn't play. डझंट प्ले. तुम्ही लिहितात का, Do you write? तुम्ही काय लिहितात, What do you write? तुम्ही कोणासोबत लिहितात, With whom do you write? ओके. तुम्ही कसं लिहितात, How do you write? मी लिहित नाही, I don't write. ती लिहित नाही, Does she write? तिला समजत नाही, She doesn't understand. तिच्या भावाला समजत नाही. Her brother doesn't understand. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय Yes, sir. नक्की. Yes, sir. चला मग आपण इथे थांबूया. Yes, Thank thank you. you, sir.